कोयनेसह महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला। धरणात प्रतिसेकंदाला 43,000 क्युसेक पाण्याची आवक। आज सकाळपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे। कोयना महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे। कोयना धरण परिसरात 100 मिलीमीटर पाऊस तर महाबळेश्वर परिसरात 95 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सातारा, कराड, वाई, कोरेगाव परिसरात थांबून पावसाच्या सरी येत आहेत। पावसाचा जोर वाढल्यामुळे कोयना धरणात 50.76 टीएमसी पाणीसाठा आहे। कोयना धरणात प्रतिसेकंदाला 43,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात हळूहळू पावसाचा जोर वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे। दरम्यान आजही हवामान विभागानं पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आणि यामध्ये आज सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुण्यासह कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सातारा।